आज बनवूयात चमचमीत अशी मेथीची भाजी। त्यासाठी इथे मी 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे फुटाणे आणि 2 चमचे तीळ मंद आचेवर छान भाजून घेतले। थंड झाल्यानंतर ग्राइंड करून घ्यायचे आहेत। कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की थोडेसे जिरे घालायचे आहेत, 2 तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट, बारीक चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी पावडर घालून मंद आचेवर छान असा मसाला परतून घ्यायचा आहे। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये घालूयात स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कट केलेली मेथी। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मेथी मसाल्यामध्ये छान परतून घेतल्यानंतर यामध्ये शेंगदाणा, तीळ आणि फुटाण्याची पावडर बनवून घेतली होती ती 2 चमचे घातलेली आहे। अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे। तडक्यासाठी 1 पळी तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये बारीक कट केलेला लसूण, हिरवी मिरची, अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर घातली। हा तडका भाजीवरती टाकून घ्यायचा आहे। तयार आहे चमचमीत झणझणीत अशी मेथीची भाजी।